ठीक आहे पहिले आपल्या संघ काय चाललंय काय तुमचे? काय झालं? काय बोलले ते ऑफिसर्स? माझं काही चुकलं का? डॉलीबाई तुमचं लक्ष कुठे? तुम्ही काय करताय हे बघा, आपण अनपढ आहोत ठीक आहे, आपल्याला काय कळत नाही. आपण ती लोक एवढी शिकलेली आहेत, त्यांना कळायला वेळ नाही लागणार हो. गॉड, माझ्याकडनं काय होतंय? ऍक्च्युली ना माझं लक्ष हॉस्पिटलमध्ये. आपल्याला माहितीये. तुम्हाला कसं कळलं? डॉलीबाई ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं तो पेशंट आहे आणि त्याचा तुम्ही जीव वाचवणं हे महत्वाचं आहे. अहो पण मग मी काय करू? डॉलीबाई तुम्ही आपल्याला विचारताय? अहो बाकी सगळी कामं बाजूला, पहिले तुम्ही डॉक्टर आहात हे महत्वाचं आहे, त्या पेशंटला वाचवणं हे महत्वाचं आहे. तुम्ही तिकडे असायला हवं. अहो पण मी तर आता डीन पण नाहीये, मी आता त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पण नाहीये. तुम्हाला माहिती आहे आईने मला सस्पेंड केले, मी कसं जाणार? हा डॉलीबाई, आपली एक चूक झाली म्हणून तुम्ही इथे अडकलात. काय सांगू तुम्हाला आपली मजबुरी. पण डॉलीबाई हे महत्वाचं नाही. सचिन मास्तरने आपल्याला फोन केलाय, काही करू तुम्ही तिकडे असणं महत्वाचं आहे. पण इथे कसं सगळं मॅनेज होणार? म्हणजे ते फूड इन्स्पेक्टर आलेत आणि हे कॅफेचं रेटिंग वगैरे इथे कोण मॅनेज करणार? डॉलीबाई स्वप्न मोठी असतातच हो, पण माणसाच्या जीवापेक्षा स्वप्न मोठी नसतात. इकडे स्वप्नाचा प्रश्न आहे, पण तिकडे एका जीवाचा प्रश्न आहे. एक स्वप्न तुटलं ना तर आपलं दुसरं बघता येतो, पण एका माणसाचा जीव गेला ना तर आपला दुसरा नाही आणता येत. मला तुमचं सगळं पटतंय, पण मी सत्या भाऊजींना शब्द दिलाय, त्याचं काय करू? पण डॉक्टर बनताना तुम्ही स्वतःला शब्द दिला त्याचं काय? पेशंट कसाही असो, पेशंट कुठलाही असो, काही करून आपण त्याचा जीव वाचवणार. आठवा ना. आणि हे समजा आठवत नसेल ना तर काय उपयोग त्या डॉक्टरकीचा? डॉलीबाई आपण सकाळपासून बघतोय तुमचा सगळा जीव त्या हॉस्पिटलमध्ये अडकलाय. डॉलीबाई हा डॉक्टरकीचा पेशा आहे ना, तो तुमच्यासाठी फक्त पेशा नाही, हा तुमचा जीव आहे, जीव. आणि तुम्ही समजा नाही केलात ना तर तुम्ही नाही जगू शकणार. हे बघा, आपण सांगतो तुम्हाला, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या पेशंटला ट्रीटमेंट करा. बाकी इकडे काय होईल आपण बघून घेऊ ना. हा देवा हे बघायला सगळं. हा तुम्ही निघा. ऑपरेट करणं तर दूर राहिलं, मला कॉलेजमध्ये एंट्री देतील की नाही माहिती नाही. डॉलीबाई या देवाला बाकी काय कळत नसलं ना तरी माणसाच्या आयुष्याचं महत्व चांगलंच कळतं. आपल्यामुळे तुमची पोस्ट गेली, आपल्यामुळे तुमचं कॉलेज गेलंय ना. आयुष्यपट डॉलीबाई हा देवा, आपण तुम्हाला शब्द देतोय की आपण तुमचं कॉलेज, तुमची पोस्ट सगळं परत आणू. देवा तुम्ही माझं ऐका. देवा मला हॉस्पिटलमध्ये एंट्री नाही देणार. डॉलीबाई तुम्ही काय पण बोलायचं नाही, तुमची गरज या इथे ना तिथे आहे. मला तुमचं म्हणणं पटतंय देवा, त्या पेशंटसाठी माझाही जीव तुटतोय, पण मला असं तिकडे ऑपरेट नाही करू देणार. हॉस्पिटलचे रूल्स वेगळे असतात. डॉलीबाई तुम्ही आपल्यावर बिंदास चला. हा देवा बरोबर असताना फक्त वरचा देवच तुम्हाला अडू शकतो, बाकी कोण नाही. चला चला लवकर चला. चला बसा बसा लवकर बसा. तुम्ही ऐका माझं. लवकर बसा तुम्ही पहिले. देवा देवा प्लीज ऐका. देवा देवा नाही होणार हे सगळं. डॉलीबाई आपण सांगितलं ना आपण आहोत म्हणून. देवा प्लीज हे पॉसिबल नाही होणार. देवा ऐका ना तुम्ही माझं प्लीज. डॉलीबाई आपण असताना सगळ्या गोष्टी पॉसिबल आपण करून दाखवू. देवा देवा प्लीज देवा हळू चालवा. अहो देवा काय चाललंय तुमचं? देवा आपण ऍम्ब्युलन्स मध्ये नाही आहोत जिथे गाड्या तुमच्यासाठी बाजूला सरकतील, आपण गाडीतून चाललोय. डॉलीबाई आपल्याला डिस्टर्ब नका करू तुम्ही. देवा मी डिस्टर्ब करत नाहीये, पण तुम्ही हळू चालवा. मला कळतंय की तिथे इमर्जन्सी आहे, पण म्हणून तुम्ही गाडी अशी चालवली तर बापरे उगाच काहीतरी भलतंच होईल. डॉलीबाई तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, आपण तुम्हाला वेळेवर पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार बस. देवा प्लीज देवा माझं ऐका. ए सोनच्या बाजू, अरे भुसकट. देवा एक तर तिथे हॉस्पिटलमध्ये आपल्याला जाऊ देणार आहेत की नाही हे माहिती नाहीये, आणि तुम्ही. डॉल्बी आपण तुम्हाला सांगितलं ना, आपण असताना तुम्हाला कोण पण अडवू शकणार नाही. हो साहेब, गाडी घालता की काय अंगावर? अरे भाऊ एक मिनिट. डॉल्बी तुम्ही जा पहिले, तुम्ही जा. मॅडम तुम्ही इथं कशा? ते एक इमर्जन्सी आहे म्हणून आले. मी जाऊ? सॉरी बरं का मॅडम, पण तुम्हाला आज जाता येणार नाही. प्लीज प्लीज, खूप इमर्जन्सी आहे, पेशंटच्या जीवाचा प्रश्न आहे. बरोबर आहे मॅडम, पण माझ्या पण नोकरीचा प्रश्न आहे. वरून ऑर्डर आली आहे की मोनिका मॅडमना आज जाऊ देऊ नका म्हणून.
ए भावा, आपल्याला सांग, तुला ऑर्डर कोणी दिली? ट्रस्टी साहेबांनी. बघा, मी सांगितलं होतं ना की आपल्याला नाही जाऊन देणार आहात. एक मिनिट डॉलीबाई, आपण आहात ना, टेन्शन नाही घ्यायचं. आपण सांगितलं तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. आपण बघून घेऊ काय होईल ते. जा जा, तुम्ही जा. मॅडम, मजबुरी आहे मॅडम माझी, समजून घ्या ना. देवा थांबा, आपण जाऊया. ए भावा, आपण आहात ना, तू टेन्शन नको घेऊ. अरे टेन्शन त्यांनी घ्यायचं, तू नाही. तू बिंदास राहा. हे बघ, कोणी तुला काय पण विचारणार ना, डायरेक्ट आपल्याकडे पाठवायचं बस. मॅडम मला माफ करा, पण मी नाही जाऊ देऊ शकत. चला देवा. डॉलीबाई एक मिनिट. हे भावा, अरे बघ ना, या डॉलीबाई आतमध्ये कशा जातील ते बघ ना. अरे या नियमांपेक्षा ना त्या माणसाचं जीवन जाम महत्वाचं आहे रे. अरे आपल्याला सांग, आपण हे हॉस्पिटल का उघडलं? माणसाचा जीव वाचवायचा म्हणून ना. हा, आणि आपण तेच करू नाही शकलो तर काय त्याचा उपयोग? अरे आतमध्ये जो माणूस आहे ना, तो वरच्या देवाला सांगतोय की कोणीतरी येईल आणि त्याचा जीव वाचवेल. आणि म्हणून देव ना अशा सारख्या देवदूतांना इथे पाठवतो. आणि त्या समजा आतमध्ये गेल्या नाहीत ना, त्या माणसाचा जीव नाही वाचणार रे. सांग ना, आहे उत्तर तुझ्याकडे याचं? काही करणे आतमध्ये पाठव रे. ठीक आहे, जा तुम्ही आत. फक्त एका अटीवर, ट्रस्टी साहेबांची परवानगी घेऊनच जा. हे भावा, एक नंबर. अरे ये होईना बात. भावा, तुझे उपकार ना आपण जिंदगीभर विसरणार नाही. हा डॉल्बी, तुम्ही बसा, आपण सोडतो तुम्हाला तिथपर्यंत. चला. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. डॉक्टर सचिन, पेशंटची काय कंडिशन आहे? ही इज ऍब्सोल्युटली क्रिटिकल. आम्ही त्यांना एनेस्थेशिया दिलाय. तुम्ही इकडनं डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये जा. मी लगेच येते, पण मला तिथे परमिशन नाही मिळणार. आधी ट्रस्टीजना भेटावं लागेल. पण मॅडम, जर ट्रस्टी सरांनी परमिशन नाही दिली तर? हो माय गॉड. पण डॉक्टर सचिन, मी हेल्पलेस आहे. मी काय करू? नो मॅडम, खूप उशीर होईल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही इकडनं लवकरात लवकर ऑपरेशन थिएटर मध्ये पोहोचा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, मी परिस्थिती समजू शकते, पण तरी ट्रस्टींशी एकदा बोलायला तरी पाहिजे. ऍटलीस्ट त्यांच्या कानावर तरी घालायला पाहिजे. मी ट्राय करते परमिशन. मॅडम प्लीज. मॅडम हरी अप. देवा, मला नाही वाटत ट्रस्टी आपल्याला परमिशन देतील. यु नो व्हॉट, यू हॅव टू डू समथिंग. प्लीज काहीतरी करा, लवकर काहीतरी करा. टाइम इज गोईंग. आणि या पेशंटला फक्त मोनिका मॅडम वाचवू शकतात. ओनली शी कॅन ऑपरेट हिम. प्लीज काहीतरी करा. हे बघा सचिन मास्तर, टेन्शन नाही घ्यायचं. आपण आहोत ना, आपण बघून घेऊ काय ते. हा, चला आपण त्याला भेटून येऊ. चला. डॉलीबाई. देवा प्लीज आता काही बोलू नका. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. डॉलीबाई, तेच आपण सांगतो. अहो त्या पेशंटकडे ना तुमच्यापेक्षा कमी वेळ आहे. तर तुम्ही पहिले तिकडे जा, आपण हे बघून घेतो. काय मास्तर, बरोबर ना? हो मॅडम, तुम्ही प्लीज चला लवकर. मी परमिशनच्या शिवाय नाही ऑपरेट करू शकत. अहो डॉलीबाई, आपण आहोत ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही त्या पेशंटचं टेन्शन घ्या. हे बघा, ट्रस्टी बरोबर ना आपण एकदम नीट बोलतोय. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय मास्तर, बरोबर ना? ओ येस येस, ऑफकोर्स. प्लीज मॅडम, तुम्ही लवकर जा ओटी कडे प्लीज. ओके, तुम्ही नक्की भेटाल ना ट्रस्टीना? डॉक्टर सचिन, तुम्ही जा देवांबरोबर. ओके? येस मॅडम, येस डोंट वरी. अहो डॉलीबाई, आपण सांगितलं ना, आपण जाऊन त्यांना भेटतो आणि एकदम नीटपणे त्यांच्याकडनं परमिशन घेतो आपण. जा डॉलीबाई, तुम्ही निघा. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. मी ओटी मध्ये. हरी अप. ऑल दी बेस्ट मॅडम. थँक्यू. मास्तर चला. हो तुम्ही काळजी करू नका. हे कॉलेज आणि हॉस्पिटल तुमचंच आहे. अजिबात काळजी करू नका. मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर थोडीच आहे. काय चाललंय काय सगळं? तुझी हिंमत कशी काय झाली माझा फोन कट करायची? अरे भावा, ते महत्वाचं नाही. महत्वाचं आपण काय सांगतो ना ते आहे. ऐक, काय दादागिरी आहे तुमची? सिक्युरिटी आपण काय सांगतो ना ते तू नीट ऐक. बघ, आपल्याला ना परमिशन हवी आहे. कसली? अरे डॉलीबाई, डॉक्टर मोनिका शिखंडे आहेत ना, तर त्या ना आपल्या हॉस्पिटलमध्ये जो ऍडमिट आहे ना नाईक, त्याचं ऑपरेशन करणार आहे.
तर तुझं काय ऑब्जेक्शन नाही ना? हे शक्य नाही. मी तुम्हाला कुठलीही परमिशन देऊ शकत नाही. तुझ्या तर आता हे आपण परमिशन मागायला आलो होतो, हा? आता विचारत नाही, डायरेक्ट सांगतोय तुला काय त्या ऑपरेशन करणार आहेत काय. त्यांनी जर असं केलं ना तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन. ये भावा, हे बघ, डॉलीबाई आहेत ना, त्यारे हाडांच्या डॉक्टर आहे. लोकांचा जीव वाचवणं ना हे त्यांचं महत्वाचं काम आहे. तेव्हा ना त्या माणसाचा जीव वाचवायला ते इथे आलेले आहेत काय. हो सर, मोनिका मॅडमनी आज जर त्या माणसाला ऑपरेट नाही ना केलं तर त्यांना आज कोणीच वाचवू नाही शकत. बिलीव्ह मी सर. ते मला काय माहित नाही. हे हॉस्पिटल आहे, आश्रम नाही आहे. कुणी इथे येऊन काही करायला. अरे आपण तेच म्हणतोय, हे हॉस्पिटल आहे. लोकांचा जीव वाचवायचा ना हे आपलं काम आहे. लोकांचा जीव जाऊ देणं हे नाही. हे बघ डॉलीबाई या इथे आल्यात ना, का माहितीये, त्या माणसाचा जीव वाचवायचा म्हणून. आणि असं समजा झालं नाही ना, तू करू दिलं नाहीस ना, तर त्या डिस्टर्ब होतील. डॉलीबाई डिस्टर्ब झाल्या ना, साला आपण डिस्टर्ब होतो. म्हणून सांगतो तुला, डॉलीबाईंना डिस्टर्ब करू नको, नाही तर तुला आपण डिस्टर्ब करू. हे बघा, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. आणि माझ्या पेशंटवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन. आणि मिस्टर सचिन, डॉक्टर सचिन, तुम्हालाही याचे परिणाम भोगावे लागतील. तिच्या तुला असा दाबतो ना की आयुष्यभर उठू शकणार नाहीस. बोल, परमिशन देतोस की नाही? नाही नाही, तुला परमिशन नाही देणार. नाही देणार. नाही. आता सर ऐका ना, जर तुम्ही परमिशन नाही ना दिली तर आयसीयू मध्ये आणखीन एक बेड लावावा लागेल तुमच्यासाठी. हो मास्तर, तुम्ही इथलं टेन्शन घेऊ नका. तुम्ही जा आणि डॉलीबाईंना मदत करा. तुम्ही तिकडे ऑपरेट करा. ओके. याच आता आपण इथे ऑपरेशन करतो. आणि नाही ऐकलं ना तर डायरेक्ट सर्जरीच करतो आपण त्याची. ओके प्लीज सर आय एम सॉरी सर. सॉरी मिस्टर देवा, तुम्ही खूप मोठी चूक करताय. अरे ही चूक तर एकदम छोटीशी आहे रे. आपण तर आता ना मोठी चूक करू. बोल, तुझी परमिशन आहे, बोल. रॉंग करतोस देवा, तू हे रॉंग कर. लेफ्ट अँड राईट मिनिट. इतकं लेट का केलं ऑपरेट करायला? रिपोर्ट्स प्लीज. स्कॅनिंग केलंय? ब्लड प्रेशर? ब्लड रेडी ठेवा. कधी लागू शकतो? सॅनिटायझर प्लीज. पल्स रेट चेक करत राहा. काय हवंय का दबाव अजून? हा बोल ना. आपल्याला कधी पण सांगायचं, जेव्हा जेव्हा तुला दबाव हवा असं ना, ते आपल्याला सांगायचं. हा सोड मला सोड मला. नाही भावा, पुढच्या वेळी ना ती ही नाही, ती मोठी असं नाही ऍपल, ती आणायची. हा जर आंबट असतात, मस्त लागतात ती. हा सोड मला. सोड मला. हा आपण ऍपल खातो, तू दबाव खा. हा डॉक्टर सचिन, येस मॅडम. रेस्पिरेटरी 30-31 ठेवा. येस. घे. तुझ्यासाठी आपण एक नंबर कापून ठेवले. आपण पण खातो, तू पण खा ना. आपण कोण उपाशी नाही ठेवत. हा हे बघ लवकर. याच्या गावात टाइम झाला, ऑपरेशन झालं असेल. हे बघ काय सोड मला. हे बघ आपल्याकडे मोठा ऍपल आहे. हा का? घे हा ऍपल का. हा ओ माय गॉड, ब्लड प्रेशर ड्रॉप होत आहे. ही इज इन क्रिटिकल स्टेज. डॉक्टर सचिन, येस मॅम. ब्लड रेडी ठेवा. ओके. सचिन मास्तर, झालं ऑपरेशन ना? काय लोचन आहे ना? देवा शांत व्हा. खूप क्रिटिकल आहे ऑपरेशन. वेळ लागणार. जस्ट होल्ड. एक मिनिट डॉक्टर, आम्हाला समजलंय की तुम्ही डॉक्टर बदललाय. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही डॉक्टर जरूर बदलला,
पण ते पेशंटच्या भल्यासाठीच. आणि हे सगळं सांगायला आम्हाला वेळ नव्हता, म्हणून आम्ही डिसिजन घेतला. लाईफ इज इम्पॉर्टंट. पण का केलं तुम्ही हे सगळं? आणि उद्या जर आमच्या पेशंटचं काय बरं वाईट झालं तर? अहो असं कसं होणार? डॉक्टर मोनिका श्रीखंडे ऑपरेट करतायत. इट विल बी सक्सेसफुल. तुम्ही काय सांगता हो? त्यांना इथून हाकलून दिलेलं आहे. अहो हॉस्पिटल मधनं डॉक्टरला उगाच कोण काढतं का? काय सांगता तुम्ही? तुम्ही आधी त्या बाईला बाहेर काढा. आमच्या पेशंटच्या जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही आधी तिला बाहेर काढा. एक मिनिट भावा, अरे तुझा नका ती झोल होतोय रे. ए तू कोण रे मला अडवणारा? आता आम्ही आज जाणारच. हे बघा, तुम्ही असं आतमध्ये जाऊ नाही शकत. म्हणजे तुम्ही कोणालाही आत नेताय ऑपरेशन करायला आणि घरच्या माणसाला बाहेर उभा करताय. भावा, एक मिनिट आपलं ऐकून तर घे ना. भावा, आपण ना हात जोडून विनंती करतो. अरे आतमध्ये ना त्यांना डिस्टर्ब करायला नको जाऊ रे. अरे ते डॉक्टर आहेत ना, ते खूप मोठे डीन आहेत. म्हणजे होत्या. आणि पण एक सांगतो तुला, एक नंबर डॉक्टर आहेत त्या. आजपर्यंत ना कुठलंच ऑपरेशन फेल गेलं नाही त्यांच्याकडनं. अरे मोठी मोठी लोक ना हवा तेवढा पैसा देऊन त्याच्याकडे ऑपरेशन करायला बघतायत. हो ऐक, आपलं आतमध्ये नको जाऊस. 100 गोष्टींची एक गोष्ट तुला सांगतो. तुला तुझा भाऊ समजा 1 पीस मध्ये हवा असेल ना, तर त्याचं ऑपरेशन होऊ दे. अरे हे ऑपरेशन होईपर्यंत आपण ह्या इथे आहोत ना. बोल. हे बघा, मला काही ऐकायचं नाही. जर का माझ्या भावाला खरंच काय झालं ना, तर त्याच्या बायका पुरं त्याच्या दारात आणून बसवीन. अरे भावा, आपण आहोत ना, आपल्यावर भरोसा ठेव. डॉल्बी, डॉल्बी काय झालं ना नीट ऑपरेशन? का लोचा नाही ना झाला काय? ऑपरेशन नीट झालंय, हा. पण आता माहिती नाही, मी माझ्या परीने प्रयत्न केला. आय होप सगळं ओके होईल. नाही डॉलीबाई, अहो तुम्ही ऑपरेशन केलं म्हणजे ते सॉलिडच असणार हो. आपण सांगतो ना, वरती ढगात जरी माणूस गेला ना तरी तुम्ही त्याला खेचून आणाल. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. आय होप सो. तसं झालं तर बरंच आहे. एखाद्याच्या जीवाची जबाबदारी आपल्यावर आहे. डॉल्बी, आपण सांगतो ना, तुम्ही नाही टेन्शन घ्यायचं. गुड न्यूज. पेशंटचा रेस्पिरेटरी रेट नॉर्मल येतोय. मास्तर म्हणजे काय? अहो म्हणजे पेशंट नॉर्मल आहे आता. डॉलीबाई भारी जगात एकदम त्याची सॉरी. डॉलीबाई, आता तुम्हाला ना आपली गोष्ट मानायलाच पाहिजे. तुमची खरी गरज ना त्या हॉटेलमध्ये नाहीये. तुमची खरी गरज ना ह्या इथे हॉस्पिटलमध्ये. काय झालं? अहो पेशंट नॉर्मल आहे. ए बाबा, अरे आपण काय बोललो तो तुला? अरे तुझा भाऊ एकदम टकाटक आहे. एक काम कर, आता धूमधडाक्यात त्याला घरी घेऊन जा. एकदम वरात कर त्याची मस्त पैकी. हो देवा, वरात वगैरे काय असं नाही होणार आहे. पेशंटला आरामाची गरज आहे आणि इतक्यात काही डिस्चार्ज वगैरे मिळणार नाहीये. देवा, काही काय बोलताय? थँक्स डॉक्टर, अँड थँक्स टू यू. अरे भावा, आपल्याला काय थँक्स बोलतो? थँक्स ह्यांना बोलायला पाहिजे. हा, हे बघ, तुझा भाऊ तो आपला भाऊ. हा, काय पण लागला ना पहिले आपल्याला फोन मारायचा. बाकी आपण बघून घेऊ, टेन्शन नाही घ्यायचं. डॉक्टर, मी त्यांना भेटू शकतो का? आत्ता नाही, पण थोड्या वेळाने भेटू शकाल. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. ऑन अ सिरियस नोट मॅम, तुम्ही आता पुन्हा कॉलेज आणि हॉस्पिटल जॉईन केलं पाहिजे. वी ऑल नीड यू. नक्की विचार करेन. बिटवीन थँक्यू सो मच डॉक्टर सचिन. मला कशासाठी थँक्स मॅडम? खरं तर थँक्स तुम्ही देवांना दिला पाहिजे. त्यांच्याचमुळे हे सगळं होऊ शकलं. काय पण काय. एक मिनिट, तुम्ही ट्रस्टींची परमिशन घेतली होती ना? ऑफकोर्स.
त्यांनी तर तुमच्यासाठी ट्रस्टी सरांना असं म्हणजे असं ते कसं कसं नाही नाही म्हणजे असं असं हात जोडून विनंती केली की मोनिका मॅडम ना प्लीज ऑपरेशन करण्याची परवानगी द्या आणि ते ऐकले सुद्धा इमिजिएटली ऐकले. हा रिअली देवा थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय. अहो डोलीभाई आपण काय केलं, आपण काय पण नाही केलं. आणि तुम्हीच तर आपल्याला सांगितलं ना की ते फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी नो थँक्स. माय गॉड, हा लक्षातच नाही राहिला. सॉरी. हा परत नाही म्हणजे सॉरी, काही नाही काही नाही काही नाही. हा थँक्यू. आता तुम्ही थँक्यू बोललात.